रायडर वेट टॅरोट बद्दल एक टिप टॅरो डेकच्या असंख्य आवृत्त्या आणि शैली गेल्या काही वर्षांत तयार केल्या गेल्या आहेत. या पुस्तकात दाखवलेला टॅरो डेक युनिव्हर्सल वेट आहे, जो एक सुधारित रायडर वेट डेक आहे. मूळ रायडर वेट हर्मेटिक ऑर्डर ऑफ द गोल्डन डॉनच्या प्रमुख सदस्यांपैकी एक असलेले आहे. वेट यांनी तयार केला होता आणि रायडर लंडन यांनी प्रकाशित केला होता. हा सर्वात प्रभावशाली समकालीन डेक मानला जातो आणि त्याने अनेक प्रकारांना प्रेरणा दिली आहे. गोल्डन डॉनच्या सहकारी सदस्या चित्रकार पमला कोलमन स्मिथ यांच्या सन्मानार्थ डेकला योग्यरित्या रायडर वेट स्मिथ म्हणून ओळखले पाहिजे. सुरुवातीचे कार्ड, न्यायालय आणि पाद्री सर्वात जुने टिकणारे टॅरो कार्ड 15व्या शतकातील आहेत, कदाचित उत्तर इटलीमध्ये तयार केले गेले. कदाचित टॅरो हा शब्द टॅरोच्या आधीच्या इटालियन कार्ड गेम टॅरोची या शब्दावरून आला असेल. विस्कोंटी स्फॉझा टॅरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्ड्सची निर्मिती 1415 च्या सुरुवातीला मिलानच्या ड्यूक फ्रान्सो विस्कोंटी यांनी केली होती. जरी चर्चने सुरुवातीच्या कार्डांना सैतानाचे चित्र पुस्तक म्हटले असले तरी कदाचित काही छापील आवृत्त्या गेमिंगसाठी वापरल्या जात असल्याने या मूळ हाताने रंगवलेल्या कार्ड्समध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन थीम आणि प्रतिमा आहेत. त्यांचा क्रम एका तरुणाची कथा सांगतो जो प्रतिकात्मकपणे मरतो आणि पुनर्जन्म घेतो. 0, द फूल आणि 21, द वर्ल्डमध्ये मूर्त रूप धारण करतो. या कारणास्तव मेजा आर्काना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्ड्सच्या क्रमाला द फूल्स जर्नी असे संबोधले जाते. कार्ड्समध्ये देवदूत, 4 गुण, सैतान आणि एक पुरुष आणि एक महिला पोप तसेच इतर पात्रे आहेत ज्यांना आपण सैतानाच्या जाहीरनाम्यापेक्षा परिकथांशी अधिक जोडू. ज्ञानी स्त्री, आई, वडील, निष्पाप तरुण, वृद्ध माणूस, प्रेमी, राजे, राण्या, शूरवीर आणि एक जादूगार. तरीही टॅरोचे ज्ञान ड्यूकच्याही आधी असू शकते, जसे की 1377 मध्ये एक जर्मन भिक्षू भाऊ जोहान्स फॉन राइनफिल्ड यांनी जीवन आणि आत्म्याच्या रूपकात्मक प्रवासात काम करणाऱ्या रंगवलेल्या कार्डांच्या मालिकेचे वर्णन केले. असेही मानले जाते की ज्ञानवादी पंथांनी अशिक्षित लोकांना द्वैतवाद किंवा विरुद्धार्थींच्या परस्परसंवादाबद्दल शिकवण्यासाठी कार्डांचा वापर केला असावा, जे आपल्याला कार्डच्या अनेक अर्थांमध्ये दिसते. अशा प्रकारे कार्डांचा वापर ख्रिश्चन श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आणि शक्यतो शिकवण्यासाठी केला गेला असावा.